कोल्हापुरी तडकामध्ये आज आपण बघणार आहोत दही कढी रेसिपी। इथे घट्ट असं दही घेतलेलं आहे, अर्धी वाटी, 2 चमचे बेसन घातलेलं आहे आणि 1 ग्लास पाणी। हे रवीनं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला एक वाटण बनवायचं आहे, तर इथे हिरवी मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीर याचं एक आपण वाटण बनवून घेतलं। कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता। मोहरी, हिंग, बनवलेलं वाटण, कढीपत्ता हे सर्व आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि बनवलेलं जे पातळ मिश्रण आहे याच्यामध्ये घालून घ्यायचं। तुम्हाला कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजे तुम्ही पाणी घाला आणि सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि इथे मी 1 चमचा साखर घातलेली आहे। बारीक गॅसवरती हे आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची। तर तयार आहे आपली गरम गरम दह्याची कढी। ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा।